तर सन्माननीय सदानंद नाईक साहेब व्यासपीठावर त्यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. मल्हार गोल्डी आणि त्यांच्या अपोजिट संघ आहे स्नेल अँड सुर्वे स्पोर्ट. हा पहिला सामना आपल्या भेटीसाठी आहे. BPL अर्थात बामणडोंगरी प्रीमियर लीग. तर आपण करूया शुभारंभ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला आपण सर्वप्रथम मागणं करूया की बामणडोंगरीची प्रीमियर लीग चांगल्या पद्धतीने पार पडो. महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि पहिला चेंडू बांधा असता कव्हरला. तिकडं मात्र क्षेत्ररक्षण फंबल झाला. पहिली धाव मिळाली फलंदाज ओम नाईकला. रणजित ठाकूर आणि ओम नाईक ही जोडी आहे. मल्हार अँड गोल्डी संघाची धावसंख्या झाली 1च्या घरात. भानदास म्हात्रे यांचा दुसरा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं. यावेळी अक्रॉस लाईनला मारायचा होता परंतु चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली. संघाची धावसंख्या मल्हार अँड गोल्डी संघाची धावसंख्या 1 बिनबाद 1. यावेळी बॅटची एज लागली. मागे चेंडू गेलाय. चेंडूच्या मागे क्षेत्राच्या धावत आहेत. काय होते बघूया. चौकार मिळतं का. तर छोटा मुलगा आहे. इकडे मिळतील 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि संघ पोहोचेल 4च्या घरात. आणि यावेळी मात्र चांगला ड्राईव्ह केलाय. समोरच्या दिशेला मारलाय. सरळ आलाय चेंडू डाऊन द ग्राउंड. इट्स अ 4 DJ. आणि यावेळी इकडे मात्र एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून गेले चेंडू. एकच धाव मिळेल आणि 1 धावेने मल्हार अँड गोल्डी संघाची धावसंख्या 9. षटकातील अद्याप 1 चेंडू बाकी आहे आणि 4 ओव्हरचा सामना आहे. अगदी यावेळी खेचून मारला मिड विकेटला. मिळेल चौकार. भानुदासचा ओव्हर झाला समाप्त. चौकारानं ओव्हर केला समाप्त. संघ आणि इकडं मात्र हा चौकार मिळाला आणि चौकारानं संघ पोचतोय 13च्या घरात. नवीन गोलंदाज सोहम. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या कोट्यातील हा पहिला षटक सोहमचा. 13 धावसंख्या 13 झालेली आहे. सोहम सुनील लांबोड आमचे सानपाड्याचे कॉमेंटेटर आमच्या समवेत आहेत. काय हरकत नाही आहे. आपण एक इनिंग झाल्यानंतर सत्काराकडे वळू. धावा 13. यावेळी मात्र जोरात मारायचा होता. तिकडं पॉइंटला चेंडू गेलाय आणि एकच धाव मिळेल. या 1 धावेने संघ पोहोचेल 14च्या घरात.
बघा, ज्याला एखादा ट्रॅक होत नसेल तर त्याने आपल्या घरातला कोणाचा पण मित्राचा ब्लॅक पण ब्लॅकच घाला. आपलाच विनंती आता पेनल्टी मिळेल. शॉर्ट प्लेन होता, तिकडे हुक करायचा प्रयत्न होता. पंच इकडे मात्र वॉर्निंग देतात आणि संघाची धावसंख्या 14च्या घरात. एका बाजूला स्नेल अँड सुरवेन स्पॉट आणि त्यांच्या अपोजिट आहे मल्हार अँड गोल्डी. यावेळी मात्र इकडे ऑन साइडला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. मिळेल एक धाव आणि संघ पोहोचेल 15च्या घरात. धावा झाल्यात 15. आणि पुढचा चेंडू सोहम यांचा तिसरा चेंडू. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला, ऑफस्टंपच्या बाहेर गेले, परंतु चेंडू फळीमध्ये संपर्क झाला. चांगला चेंडू बघायला मिळाला सोहमच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू सांगता 4 चेंडू संपले गेलेत. इकडं मल्हार अँड गोल्डी संघ धावसंख्या 15. यावेळी मात्र पूल केला तिकडं आणि मिळेल चौकार. 4 डीजे. धन्यवाद धन्यवाद. मात्र डीजे यांचा माईपा धवलारण्याचा माईप होते. आणि ह्यावेळी ऑन साइडला तिकडे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चौकार मिळेल. 4 ठोकूम ठोक. धाव संख्या 23. आणि 2 षटकं संपली गेली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाला बोर्डावर, त्या म्हणजे 23 बिनबाद 23. ओम नाईक चांगल्या पद्धतीने खेळतोय. जो वैयक्तिक मला वाटते 15 धावसंख्या खेळतोय. 3 चौकार, 3 सिंगल मध्ये. रणजित ठाकूर वैयक्तिक आणि बघा, मराठी शाळेमध्ये जी मुलं खेळतात शिकतात सर्व, त्या मुलांसाठी आमचे सन्माननीय अमर म्हात्रे साहेब यांच्याकडून 80,000 रुपये. एवढी मोठी भली मोठी आपण ज्यावेळी काम करता अमर साहेब, आपल्या कार्याला अगदी आम्ही सल्यूट करतोय. कारण देणाऱ्याने देत द्यावा आणि देता देता घेणाऱ्याचे हातही घ्यावं. मित्रांनो, असे दिलदार व्यक्तिमत्व आपल्यासमोर आहेत. आणि संघाची धावसंख्या 25. आणि आमचे डीजे मास्टर सकाळी 5 वाजता झोपेतच ते डायरेक्ट आले. त्याच्यामुळं त्यांचा थोडासा प्रॉब्लेम झाला टेक्निकली, आणि होते असं काही हरकत नाही आहे. परंतु नवीन गोलंदाज सुजल इकडं मात्र लेग स्टंपच्या बाहेर पंचांनी वाईट घोषित केला आहे. अतिरिक्त धावेने संघ पोहोचते 26च्या घरात. आणि यावेळी ऑन साइडला गॅप आहे.
आणि मिळतील इकडे धावा 2 आणि संघ पोचेल 28च्या घरात 28. हवेत मिस टाइम शॉट आहे. कॉटनचा बॉलचा मौका कॉटन घेतला, अर्थात कॅच घेतली. आपल्या फॉलोथ्रू में कॉटन बोल्ड आणि बॅट्समनला वाटतं परत पाठवला आहे आपल्या तंबूच्या दिशेला. फलंदाज रणजित ठाकूर आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली आणि संघाची धावसंख्या आहे ती 28ला. एक गडी बाहेर मल्हार अँड गोल्डी संघाचा. आणि इकडे बाहेर जाईल का बघूया. षटकार थांबा थांबा. धावा झाल्या त्या 34. स्वराज नाईक इकडं, स्वराज नाईक फसलाय गेलाय का बघूया. फटका फसलाय आणि घेतली कॅच. स्वराज नाईक 6 धावा करून बाहेर आणि यावेळी मल्हार अँड गोल्डी संघ धावसंख्या आहे ती बोर्डवर 34ला 2 गडी बाहेर. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. ते आपले स्क्वेअर लेग पंच कोण आहेत? कल्पेश ठाकूर. बघा त्यांना व्हॉट्सअपला असा अंपायर कुठे भेटणारच ना आपल्याला. मॅच मध्ये चालू मध्ये मोबाईल फोन, याला म्हणणं नवीन टेक्निकल. बिंदास आपली प्रीमियर लीग आहे, त्याच्यात आपल्याला आनंद देता आला पाहिजे. आणि लाईव्ह मध्ये ती बिंदास बघा दिसतं आमचे कसे, असा अंपायर पाहिजे. आणि पंच तुम्हाला विनंती आहे, हिंमत असेल तर तुम्ही डान्स करून दाखवा. मध्येच वाटलं दुपारनंतर काहीतरी ॲडजस्ट करा, जरा मजा येईल. आपली प्रीमियर लीग आहे, संस्था आपली आहे, तिकडे गॅप आहे. आणि काय चौकार मिळेल का नाही, शतरक्षक आहेत. चेंडूला उचलेसपर्यंत 2 धावा पूर्ण आणि संघ पोहोचलाय. मल्हार आणि गोल्डी संघ धावसंख्या 36. षटक संपलं गेलंय. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि या इनिंग नंतर आपण सत्काराकडे वळू. व्यासपीठ आपले अमरजी म्हात्रे साहेब उपस्थित आहेत, त्याच्या समावेश सगळे मान्यवर उपस्थित आहेत. आणि आमचे मनोजी नाईक साहेब यांच्या वतीनं सायकल आहे. अमरजी म्हात्रे साहेब यांच्या वतीनं जर 50 धावा मारल्या तर त्याला बक्षीस 2,500 रुपये. 3 चौकार 3 षटकारांसाठी त्यांनी स्वतः प्राईज ठेवली आहे. आणि कुठली हॅट्रिक मारा, विकेट मारा, चौकार मारा, षटकार मारा, 1000 रुपये अमर म्हात्रे साहेबांकडून. 50 धावा मारला तर 2,500 रुपये. हा तर नुसता टेलर आहे. पिक्चर मध्ये बघा अजून काय काय होईल. खेळ दाखवा, खेळ. शाबास. बघा पैशांचं नाव काढल्या आल्या बॅट्समनने ताव मारला. ओम नाईक, ओम भगनी भागवत भट सोम. ओम नाईक 8 चेंडू 21 धावा. आणि इकडं मात्र ओम नाईक बघा कसा बॉडीनं पाहिजे, म्हणजे थोडासा कडका आहे पण शॉट मारला कसा मजबूत आहे बघा. आणि इकडं मात्र संघाची धावसंख्या 42. शेवटचा विकी नाईकचा स्वागत केला षटकारानं. बॉल गेला असला तर दुसरा द्या.
कारण बॉल भरपूर जातील आणि या इनिंग नंतर आपण सत्काराकडे वळणार आहोत, तेव्हा लवकरच हा षटक संपवा. आणि अमर म्हात्रे साहेबांनी पूर्णपणे दिलखुलास अगदी आपल्या व्यक्तिमत्वाने सांगितलं, किती तुम्ही मारा षटकार, पैशांचा काही विचार करू नका, तुमचा हौसला अफजाई करण्यासाठी मी आहे, पण खेळ दाखवा. आणि ओम नाईक आलाय खेळ दाखवा. बघा ओम नाईक अगदी लॉंग लेगला मारला उत्तुंग षटकार. धावसंख्या झाली ती 48, 2 गडी बाद 48. आता त्यांच्या संघाला 50 धावा पूर्ण करण्यासाठी 2 धाव पाहिजे. आणि इकडे ओम नाईक मात्र अगदी जसा मासा पाण्यामध्ये मासा पाण्याला फाडत जाते तशा प्रकारे बॅटिंग. बघा आमचे 24 वाल्यांचे 2 आमचे जे मित्र आहेत, आणि चांपो पण असा फाडत जाते, त्याच्या पण बॅटला धार खतरनाक आहे. गाल टमाटर सारखे मजबूत असे म्हणजे गुलाबजाम. आणि यावेळी मात्र इकडं एकच धाव मिळेल, दुसरी धाव आणि 2 धाव पूर्ण. अशा रीतीने पहिली 50. जोरदार टाळ्याने स्वागत करूया मित्रांनो. मल्हार अँड गोल्डी संघाचा 50 धाव पूर्ण बोर्डावर. आणि इकडं मात्र एकच धाव मिळेल 22च्या स्वरूपात. संघाची धावसंख्या 51च्या घरात. चेंडू शिल्लक आहे 2. या 2 मिनिट थांबू, तुझ्यावर आहे. 51 धावा. आणि इकडे मात्र हवेत आहे, नो मॅन्स लँड मध्ये सेफ आहे कॅच. मिळतील 1 धाव. आणि मल्हार आणि गोल्डी संघाची धावसंख्या 52च्या घरात. आणि पुढचा सामना असेल गोकुळ स्मृती वर्सेस वाराखंची देवी प्रसन्न. दोन्ही कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. आज जर मिक्सर आला नाही डीजे मास्टर तर आम्ही गुन्हेमध्ये ऍडमिट झालोच समजायचे. हा. आणि इकडं मात्र कॅच घ्या भाऊ, शाबास, चांगली कॅच. संपलाय खेळ, संपली मात्र इनिंग. निर्धारित 4 षटकामध्ये मल्हार अँड गोल्डी संघाची धावसंख्या 52. आणि विजयासाठी स्नेल अँड सुरवेन स्पोर्ट्स संघाला 24 चेंडू आणि 53 धावा. आपण आता मात्र व्यासपीठावर आमचे सन्मान्य जे प्रमुख पाहुणे आहेत, म्हणजे या गावचे सुपुत्रच आहेत, परंतु कुठल्या तरी कार्यक्रमाला पाहुणे पाहिजे आणि पाहुण्यांशिवाय मजा नाही. ते सन्माननीय आमचे अमर म्हात्रे साहेब, माजी उपसरपंच साहेब आणि भारतीय जनता पार्टी पक्षाचे खंबीर जे नेतृत्व त्यांच्या हातामध्ये असते, असे आदरणीय अमर म्हात्रे साहेबांचा यथोचित सन्मान होते. मी म्हात्रे साहेबांना विनंती करतोय की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. बामण डोंगरी प्रीमियर लीगमध्ये आमच्या आयोजकर्त्यांना विनंती आहे, मायेची उबदार शाल चला. आपण अगदी अमरजींनी सांगितलेलं की आपण सिनियर आमचे जे आहेत ते सन्माननीय रामदासजी नाईक साहेब, सुरेश गोंधळी साहेब यांचा यथोचित सन्मान होते. मी सुरेश गोंधळी यांना विनंती करतोय की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा, कारण हा मान आपल्याला इथं दिलेला आहे.
सुरेश गोंधळी यांचा यथोचित सन्मान, मायाचे उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत होते. कॅमेरामॅनना विनंती असेल आपण इकडे कॅमेरा मंचावर घ्या. धन्यवाद गोंधळी साहेब यांचा यथोचित सन्मान बामणडोंगरी प्रीमियर लीग मध्ये. त्याचप्रमाणे आमचे सन्माननीय रामदासजी नाईक साहेब दुसरे सत्कार मूर्ती आमचे आहेत, ते सन्माननीय रामदासजी नाईक यांना विनंती करतो की आपणही आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ पाहुण्यांचा आदर सत्कार करणं हे आपलं आद्य कर्तव्य हिंदू संस्कृती आहे. त्याचप्रमाणे सदानंद नाईक साहेब यांनाही विनंती करतोय, ज्यांनी क्रिकेट चांगल्या पद्धतीनं खेळले आणि त्यामुळे बामणडोंगरी संघ क्रिकेटमध्ये जिवंत आहे. सदानंद नाईक साहेबांना विनंती करतोय की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. त्याचप्रमाणे ओमकार नाईकचे वडील सन्माननीय आमचे रामलाल नाईकजी यांनाही विनंती करतोय की आपणही आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आमचे अमरजी म्हात्रे सर्वांनी क्रिकेटला जिवंत ठेवला, क्रिकेट चालवला पुढे आणि चालवता चालवता आज बामणडोंगरी या रायगड जिल्ह्यातून तर महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला संघ. आमचे तेजस म्हात्रे साहेब सर्व त्यांचे सहकारी, मायाचे उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ. संजय खोत साहेब यांनाही विनंती करतोय, खोत साहेब आपणही आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. संजयजी खोत, मायाची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ. विजयासाठी 53 धावांची गरज आहे. त्याचप्रमाणे आमचे दिगंबर पाटील साहेब यांनाही मी विनंती करतो, दिगंबर पाटील साहेबांना, की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आणि असं म्हणतात ना की या सर्वांना एकत्र घेऊन ज्यांनी सर्वप्रथम सर्व आपले ज्येष्ठ आहेत बंधू सर्व त्यांना मान दिला आणि आता मात्र ज्यांच्या राजाजी म्हात्रे साहेब यांनाही विनंती करतो की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. राजाजी म्हात्रे, आणि सुरेशजी गोंधळी साहेब यांच्या वतीने 1000 रुपये आलेले आहे. मंडल आभारी आहे. विजय ठाकूर आणि सुभाषजी गोंधळी साहेब यांना विनंती असेल आणि सर्व पॅकरांना की आपण आमच्या व्यासपीठावर या. आता आपण सन्मानाकडे जाऊया. जयेंद्र नाईक साहेब यांचा यथोचित सन्मान होईल. मी जयेंद्र नाईक साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. घेतो घेतो घेतो. सन्माननीय मनोजी नाईक, अभिजित ठाकूर, मनोजी नाईक आणि अभिजित ठाकूर यांना विनंती असेल आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. मॅच सुरू करून घ्या. 53 धावांची गरज आहे. त्रेपन्न धावांची गरज आहे. इकडे सत्कार होते आणि सत्कारानंतर आपण कमेंट्री बॉक्स मध्ये जाऊ. अमितजी ठाकूर यांना विनंती करतो की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. अमितजी यांचा यथोचित सन्मान होत आहे. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ. सदानंद नाईक साहेब यांच्या वतीने 1000 रुपये देणगी आलेली आहे. मंडळ आभारी आहे. संतोषजी म्हात्रे साहेब, रामलाल नाईक यांच्या वतीनं 2000 आणि मनोज नाईक साहेब यांच्या वतीनं आम्हाला इथं सायकल आहे मॅन ऑफ द सिरीज आणि संजय खोत साहेब यांच्याकडून 1000 रुपये. आता आपण अमरजी म्हात्रे साहेबांचा यथोचित सन्मान करूया. एक दिलदार व्यक्तिमत्व या प्रीमियर लीगसाठी
पॉल साहब आइए, या काही हरकत नाही आहे. प्रीमियर लीग आपलीच आहे. पॉल साहब आइए मंच के ऊपर. नाही अमर म्हात्रे साहेबांना असले नितंद आणि अमर म्हात्रे साहेबांचा आपण सन्मान करूया. मायची उपदार शाल आणि सन्मान्य दत्तात्रय म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर या. आणि अमरजी म्हात्रे साहेबांना इन्व्हिटेशन कार्ड आहे काहीतरी, काही हरकत नाही आहे. या सरस्वतीचं पूजन आहे. अगदी ज्या मातेमुळे आपण सर्व काही शिकलो त्या सरस्वती मातेचं पूजन आहे. ते अमर म्हात्रे साहेबांना इथं आमंत्रण आलेलं आहे. नक्कीच त्यांचंही हार्दिक स्वागत. आपका भी तहे दिल से हार्दिक स्वागत कर रहे हम. यस, नमस्कार सबको. हम लोग बंगाली दुर्गा पूजा कमेटी से बोल रहे हैं. हम लोग अमर म्हात्रे जी को कार्ड दिया है और सबको निमंत्रण है. आप सरस्वती पूजा में फरवरी 2 तारीख में सेक्टर 8 में जो हो रहा है, आप सब आइए, एक बार देखिए पूजा कैसा होता है. आप सबको निमंत्रण दिया हुआ है. थैंक यू. सुबह 11 बजे से पूजा चालू है, 11:30 बजे से चालू. आप लोग आइए सब. 100% हम सभी लोग आएंगे. आप तैयारी के साथ रहिए. तो फिलहाल यावेळी मात्र आमचे अमरजी म्हात्रे साहेब यांचा यथोचित सन्मान होतोय. मायची उपदार शाल पोल साहब, इनका स्वागत होने जा रहा है. माय की उपदार शाल और गुलदस्ता देके. और हमारे इस गांव के ऊपर उनका बहुत बड़ा प्यार है. उस प्यार के लिए समर्थन आपका. आपण विजय ठाकूर, किरण म्हात्रे, देवानंद पाटील यांना विनंती आहे व्यासपीठावर या. आपण अमरजी म्हात्रे यांचा यथोचित सन्मान करूया. एक जबरदस्त खंबीर नेतृत्व अमरजी म्हात्रे साहेब यांचा स्वागत होते. आपल्या बामणडोंगरी प्रीमियर लीग मध्ये भला मोठा त्यांचं योगदान, त्यांच्या सर्व साथीदारांचं योगदान आहे. मायची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या बामणडोंगरी प्रीमियर लीगची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात येते. त्यांनी लावलेले हे बक्षीस खेळण्यासाठी अगदी वाखण्य जोगायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये धावा झाल्या 7. षटक पहिला चालू आहे. यावेळी हलक्या हातानं यावेळी बांधवसनं पुश केलाय. तिकडे गळीमध्ये एकच धाव मिळेल आणि संघाची धावसंख्या 8. षटक संपलं गेलंय. इथे 53ची गरज आहे. आणि आता आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया बदलाव. यस, 25,000 रुपये देणगी आमचे अमर म्हात्रे साहेबांनी दिलेली आहे. आणि तुम्हाला काय कमी पडला असं वाटत असेल तर लगेच मला आमच्या म्हात्रेंना सांगा, आम्ही म्हात्रेंना कळवू. कारण मित्रांनो एक लक्षात ठेवा, देणारा देतोय तेव्हा आपण सर्वांनी सहकार्य करा. गोकुल स्मृती आणि वाऱ्याखांची देवी प्रसन्न दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. आणि सन्मान्य रामदास नाईक साहेबांनी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घ्या. आणि देवानंद पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान होतोय. मी देवानंद पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. तिकडे टॉस होईल 2 संघांमध्ये, थोडा स्पीडअप करा. आणि अनंत खोत साहेब यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी आलेली मंडळ आभारी आहे. त्यांचा यथोचित सन्मान होतोय. आणि मंडळाला कशा देणगी आल्या की मंडळाची कॉलर कशी ताट होतो. झाला लालबागच्या राजाला देणगी जास्त असली की कसं जरा भाविक भक्त अधिक जातो. त्या पद्धतीने 2 दिवसाची प्रीमियर लीग आहे. आज मात्र शनिवार आहे, उद्या मात्र रविवार आहे. त्याच्यामुळं खर्च पाणी जास्त असल्या कारणानं सर्व आमच्या दानशूरांनी दिलेलं आम्हाला बहुमूल्य योगदान हे नेहमीच आमच्या हृदयात राहील, स्मरणात राहील.
येस, थँक्यू सो मच. कमेंट्री बॉक्समध्ये अमितजी म्हात्रे सरांना आपण ऐकत होतो. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चला, नेक्स्ट मॅचचा आता टॉस केला जाईल. सन्माननीय रामदासजी नाईक साहेबांना आम्ही विनंती करतो, आपल्या उपस्थितीमध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. रामदासजी नाईक साहेब, आपल्याला विनंती आहे, आपल्या उपस्थितीमध्ये टॉस केला जाईल. चला, वाऱ्यागांच्या देवी प्रसन्न टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या अगेन्स्ट जर का आपण बघितलं तर गोकुळ स्मृती दोन्ही टीमचे कॅप्टन या नुकतर मैदानाच्या आतमध्ये बिग हिट आपल्याला पाहायला मिळाला आणि या बॉलवरती 6 धावा प्राप्त होत आहेत. षटकाराच्या साह्याने आता टीमच्या स्कोरबोर्डवरती देखील बदल आपल्याला पाहायला मिळतात. 15 धावा धावफलकावरती. 24 लाईव्ह इव्हेंट क्वालिटी आणि क्लिअरिटी देणारे उत्तम चॅनल संदेश दादा यांच्या मालकीचे यूट्यूब चॅनल आपल्याला पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं जर का आपण बघितलं तर यावेळेला देखील फटका चांगला आहे. बॉल चालला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर, डाऊन दी ग्राउंड, सरक बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 षटकार. काय फटकेबाजी केली जाते. 2 बॉलवरती 2 षटकार आपल्याला पाहायला मिळते. अफलातून फटकेबाजी आपल्या वाऱ्याकांच्या देवी प्रसन्न संदेश पाटील यांनी मात्र टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. ट्रेन सुरू आहे, बोलाती है मगर जाने का नहीं. परंतु क्रिकेट जर तुम्हाला बोलवत असेल तर नक्की जा, कारण कधीही धोका न देणारा खेळ म्हणजेच क्रिकेट पूर्ण विश्वातील ज्याच्यावर तुम्ही प्रेम करू शकता, ज्याच्यावर तुम्ही विश्वास करू शकता, तो खेळ म्हणजे क्रिकेट. आणि नुकतीच नेरूळ ते उरण अशी धावणारी लोकल आपल्याला पाहायला मिळाली. बॉल तयार. यावेळेला देखील बॉल स्वीप केलं, परंतु त्या रिजन मध्ये फिल्डर देखील आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगला प्रयत्न तिथे आपल्याला पाहायला मिळाला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये, परंतु एक धाव कंप्लीट झाली. हा ऍक्शन रिप्ले होता. पण स्वीप करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला, परंतु तिथे फिल्डर कॅच तर ड्रॉप झाली. एक धाव देखील कंप्लीट झाली. 23 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकातील अजूनही मात्र 2 बॉल येणं बाकी आहे. बॉल तयार. पुन्हा एकदा यावेळेला देखील बॅटची कडा, सॉफ्ट डिसमिशल बॅटरला दिला जातोय. परतीचा इशारा. भानुदास म्हात्रे बिग टू द पॅव्हिलियन. मी विनंती करतो सन्माननीय विजयजी ठाकूर साहेब, किरणजी म्हात्रे साहेब, दत्तात्रय म्हात्रे साहेब, विजयजी म्हात्रे साहेब, त्याचबरोबर संदीपजी म्हात्रे साहेब आणि सुभाषजी गोंधळी साहेब, आपणा सर्वांना आम्ही विनंती करतो या व्यासपीठावरती दादा आपली बसण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे आणि व्यासपीठावरती येऊन मात्र आपण विराजमान व्हायचं. त्याचबरोबर दीपकजी गोंधळी साहेबांना देखील विनंती करतोय या साहेब आपण देखील यायचं आहे. आपलं देखील सरचे स्वागत करतो आम्ही या बामणनोकरी प्रीमियर लीग मध्ये. धावफलकावरती धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 23 धावा, अजून 1 बॉल बाकी आहे. रणजित हा खेळाडू सध्या गोलंदाजी मार्क वरती. आता नवीन फलंदाज सोहम मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. नंबर 3 मध्ये त्याला बॅटिंग करण्याची संधी मिळालेली आहे. रणजितचा हा बॉल पुन्हा एकदा विकेटची संधी आणि आणखीन एक विकेट गॉन. धक्का क्रमांक 2 बसला बॅटिंग करणाऱ्या टीमला. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 गडी बाद. 23 धावा धावफलकावरती. आता येणारी बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये 30 धावांची गरज आहे. जे म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, या अंकुश साहेब आपल्याला देखील विनंती करतो आहे, आपल्या देखील या बामणनोकरी प्रीमियर लीग मध्ये आम्ही शब्द सुमनाने करतो. हार्दिक हार्दिक स्वागत. ही स्पर्धा कोणाची एकट्याची नसून आपल्या सर्वांची स्पर्धा आहे, कारण या स्पर्धेमुळे आपला गाव एकत्र येतो. आणि मगाशी अमर शेठ म्हात्रे दादांनी सांगितलं की आपला गाव जिंकायला पाहिजे.
आपल्या गावाचं क्रिकेट संपूर्ण भारतभर आपल्या गावाचं नाव रोशन झालं पाहिजे, त्याकरिता मी तुमच्या पाठीमागे हक्काने आणि अभिमानाने उभा आहे. आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक वेळी आम्ही ज्या ज्या वेळेला बघतो अमरदादा यांचं भरपूर योगदान या जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी टीमला मिळत असतं. तेवीस धावा धावफलकावरती 12 बॉल आणि आता 12 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत विजयासाठी. 12 बॉलमध्ये 30 धावांची गरज. 15च्या सरासरीनं प्रति ओव्हर धावा आता इथून मात्र तुम्हाला काढाव्या लागतील. 12 बॉलमध्ये 30 धावांची गरज आहे. पाहूया या 30 धावा आता इथून मात्र कशा रीतीने कंप्लीट केल्या जाणार आहेत. आता कोणता गोलंदाज इथून मात्र वापरला जाणार हे देखील बघायचे. संतोष गोलंदाजी मार्कवरती 40+ खेळाडू आहेत आणि त्यांना सध्या गोलंदाजी मार्कवरती आणलं गेले. पाहूया संतोष यांच्या माध्यमातून आता कशा रीतीनं इथून मात्र गोलंदाजी केली जाणार आहे. सन्माननीय किरणदादा म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन. या दादा विनंती करतो व्यासपीठावरती येऊन आपण देखील विराजमान व्हायचे. किरणदादा म्हात्रे आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 30 धावांची गरज आहे. 15च्या सरासरीनं प्रति ओव्हर धावा आता इथून तुम्हाला काढाव्या लागतील या मॅच मध्ये. सन्माननीय अनंत खोत साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन. वेलकम साहेब, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज तयार. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, उचलला, फेकून दिलाय. ओव्हर नंबर 3च्या पहिल्याच बॉलवरती खणखणी षटकार. फक्त गाणी नको लावू. राहून दे. माझा आवाज राहून दे. मॉनिटर आहे ना तो, त्याच्यामुळे. आता 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 24 धावांची गरज आहे. 11 चेंडू विजयासाठी 24 धावा. एक षटकार जर आला, अजून 4 तुम्हाला षटकार मारावे लागतील या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर. 11 बॉल मध्ये 24 धावांची गरज. यावेळेला देखील शॉट सिलेक्शन चांगलं आहे. तिथे मात्र फिल्डर बॉलच्या मागे, परंतु बॉल चाललाय इंडिया गेटच्या मधनं 2 पायांच्या मधून. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतात 4. येतो नशिबाचा चौकार. स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते बामणडोंगरी प्रीमियर लीग, आणि त्या स्पर्धेमध्ये बहारदार खेळ तुम्हाला करायचा असेल तर चांगलं क्रिकेट दाखवावं लागेल. कारण या प्रीमियर लीगच्या अनुषंगाने अनेक खेळाडू चॉईस केले जातात ज्या वेळेला ग्रामीणमध्ये आपला संघ खेळत असतो. म्हणजे इथे तुम्हाला एक चांगलं क्रिकेट खेळण्याची संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचं सोनं तुम्हाला करावं लागेल. यावेळेला देखील थोडीशी गफलत झाली. फिल्डरच्या माध्यमातून दुसऱ्या धावायचा देखील प्रयत्न दाखवला जातो आहे आणि दुसरी धाव सुद्धा आता पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. या 2 धावेच्या मदतीने आता धावफलकावरती रन्स आपल्याला बघायला मिळत आहेत. 35 धावा समीकरण आले. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये आता 18 धावांची गरज आहे. 11 बॉल त्यानं फेस केलेले आहेत बॅटर समीर नाईकनं आणि 32 धावा त्याच्या बॅटमन आलेल्या आहेत. चांगली बॅटिंग. ओ याही वेळेला स्ट्रोक चांगला आहे आणि बॉल चालला 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. 4 येतो आहे चौकार.
ओमच्या फटकेबाजीचं प्रत्युत्तर आता या दुसऱ्या डावामध्ये दिलं जाते बॅटर समीर नाईकच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने पहिल्या डावामध्ये ओमने बॅटिंग केली होती आणि त्याच्यात मात्र तोडीस तोड अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. समीर नाईक पूर्णपणे सेट झाला. 36 या धावसंख्येवरती खेळतोय. फक्त 12 बॉल त्यानं फेस केलेले आहेत. आता सामना पूर्णपणे खुला करून सोडला. 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये 14 धावांची गरज आहे. 8 बॉलमध्ये 14 बॉल तयार. ओ या वेळेला देखील बिग हिट समोरच्या दिशेला. अनस्टॉपेबल, अनबिलेबल, सुपर से ही ऊपर, लाजवाब स्ट्रोक, षटकार. आलेला आहे. यावेळेला देखील फुल टॉस चूक झाली आणि त्या चुकीचा मोबदला म्हणजे आणखीन एक बॅक टू बॅक. 2 बॉल वरती 2 षटकार. धावफलकावरती धावा 51. अभिनंदन. अर्धशतकाहून जास्त धावा धावफलकावरती जोडल्या जातात आणि समीर नाईक खेळतोय 14 बॉल मध्ये 48 या धावसंख्येवरती. आता येणारे बॉल 6 आणि विजयासाठी 2 धावांची गरज आहे. परंतु पहा, पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल का? समीर नाईक कडे ती क्षमता आहे. आता 6 बॉल मध्ये 2 धावांची गरज आहे. इथून जर का विकी नाईकने एक सिंगल काढून स्ट्रायकिंग इन वरती समीर नाईकला आणलं तर मात्र नक्की त्याची 50 आपल्याला पाहायला मिळेल. जर का आपण बघितलं तर अर्धशतकासाठी तब्बल 2500 रुपयाचा कॅश प्राइज आहे अमरदादा म्हात्रे यांच्या वतीनं. आणि पाहूया ते जिंकण्याचं इथून मात्र एक सुवर्ण संधी आहे. 6 बॉल मध्ये 2 धावांची गरज आहे. पहिलं अर्धशतक ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघतोय त्या अर्धशतक पाहायला मिळेल का? परंतु पहा, 6 बॉल मध्ये 2 धावांची गरज आहे. बॉल तयार. ओ इथे घडतंय काय? आणि या वेळेला एक धाव खरं तर 22च्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतीये. आता फक्त एका धावेची गरज आहे. 5 बॉल मध्ये एका धावेची गरज. पहिलं अर्धशतक आणि जर पहिलं अर्धशतक आलं तर अमरदादा म्हात्रे यांच्या वतीनं 2500 रुपयाचा कॅश प्राइज देऊन या खेळाडूला सन्मानित केलं जाईल. बॉल तयार होतोय. शॉर्ट बॉलचा वापर आणि पहिलं अर्धशतक एकदा बॅट हवेमध्ये उंचावायची आहे. आपल्या स्क्रीनवरती दाखवलं जाते समीर नाईकला या 52 डोंगरी प्रीमियर लीगचं पहिलं अर्धशतक. वैयक्तिक 15 बॉल त्याने फेस केले आणि 52 धावांची एक तुफानी मॅच विनिंग पारी आपल्याला पाहायला मिळाली. काय सामना जिंकलाय. एक हाती एकटा हा वाघ लढला या मॅच मध्ये आणि 1 मॅन शो त्याने मात्र लढा दिला. अफलातून खेळ दाखवला. वेल प्लेड समीर आणि कॉंग्रॅच्युलेशन आपण समीरला देऊयात. चला समीर, आपण लगेच यायचं आहे. समीर लवकरात लवकर या मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. समीर नाईक जबरदस्त मॅच विनिंग खेळी आपल्याला पाहायला मिळाली. आम्ही सर ज्या